सर, जोसे काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांकडून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि रिपोर्टिंग दरम्यान कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही विद्यार्थ्यांना ज्यांनी कॅटेगरी क्लेम केलेला आहे ते कॅटेगरी क्लेममध्ये त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्याकडं महाराष्ट्राचे डॉक्युमेंट आहेत, सेंट्रलचे डॉक्युमेंट नसतात. कारण आपलं व्हेरिफिकेशन जरी महाराष्ट्रातलं असलं तरी आपण जर समजा आपल्याला कर्नाटकचं कॉलेज किंवा तामिळनाडूचं कॉलेज किंवा गुजरातचं असेल किंवा भोपाळचं असेल किंवा तुम्ही अदर स्टेटचे कुठलेही कॉलेजेस मिळाल तर तिकडचे सर्टिफिकेट फॉर्मॅट हे वेगळे आहेत ॲज कम्पेअर टू आपले. त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की तुम्हाला डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे तुम्हाला प्रॉपर सेंट्रलच्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टॉप 20% स्कोर अपेक्षित आहे तुमचा. त्याचबरोबर तुम्ही जे काही पेमेंट करता त्यावेळी तुम्हाला कॅन्सल चेक द्यायला लागतो, मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं. तर हे खूप सारे डॉक्युमेंटेशन असतं. काही वेळेला व्हॅलिडिटी द्यायला लागते, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे सर्व एकत्रित द्यावं लागतं. किंवा काही वेळेला अंडरटेकिंग द्यावं लागतं, काही वेळेला मुलांची नावं चुकलेली असतात. त्यामुळं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं होतं की सरनेम फर्स्ट येतं स्टेट बोर्डमध्ये, नंतर मिडल नेम स्टुडंट नेम नंतर मिडल नेम, किंवा सीबीएसईला बघितलं तर पहिलं स्टुडंट नेम आणि सरनेम येतं. त्यामुळे खूप सारं कन्फ्युजन येत असतं. त्यावेळी आपल्याला त्या सेंटरला समजून सांगावं लागतं की हा कॅन्डिडेट दुसरा कोण नाही तर मीच आहे. तर त्यासाठी वेगवेगळे सर्टिफिकेट फॉर्मॅट असतात. तर हे सर्व तुम्हाला चुका सुधाराव्या लागतात. तर तुम्हाला जर जोसा काउन्सिलिंग किंवा CSCB काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही श्री महालक्ष्मी काउन्सिलिंग सेंटरला संपर्क करावा. धन्यवाद. थँक्यू.